नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर NC पवार, सहाय्यक प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण TYBA अर्थशास्त्र या विषयामधील आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा स्पेशल क्रमांक 3चा अभ्यास करत असताना विनिमय दर, एक्सचेंज रेट किंवा फॉरेन एक्सचेंज रेट, विदेशी विनिमय दर ही संकल्पना आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। विनिमय दराच्या बाबतीतली प्रस्तावना, विनिमय दराचा जो काही अर्थ आहे आणि त्याचं महत्त्व, त्याचबरोबर विनिमय दरामध्ये चढउतार निर्माण होण्याची जी काही कारणं आहेत त्या कारणांचा प्रामुख्यानं आपण विचार करणार आहोत। मित्रांनो, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये एकमेकांच्या वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण केली जाते आणि यातून काही देणेघेणी निर्माण होतात। अशा प्रकारची देणेघेणी मिटवण्यासाठी एकमेकांच्या चलनाची अदलाबदल करावी लागते, कारण प्रत्येक देशाचं चलन हे स्वतंत्र आहे। त्याचा दुसऱ्या देशामध्ये आर्थिक व्यवहार करण्यासाठी उपयोग होत नसतो आणि म्हणून चलनाच्या अदलाबदलीलाच विदेशी चलन विनिमय असं म्हटलं जातं। आंतरराष्ट्रीय पातळीवर जो काही व्यापार होतो किंवा जे काही देणं घेणं होतं, जसं आपण चलन म्हटलो की या चलनाबरोबरच काही वित्तीय साधन सामग्रीची देवाणघेवाण देखील केली जाते। या वित्तीय साधन सामग्री म्हणजे सुवर्ण, आंतरराष्ट्रीय व्यापारी हुंड्या, बँक ड्राफ्ट, टेलिग्राफिक हस्तांतरण, धनादेश, त्याच्यामध्येही प्रवासी चेक्स, क्रेडिट लेटर, आंतरराष्ट्रीय मनी ऑर्डर इत्यादी साधनांचा वापर त्या ठिकाणी या विनिमयामध्ये प्रामुख्यानं केला जातो। म्हणजे चलन, सुवर्ण आणि बाकीची जी काही वित्तीय साधनं आहेत यांचा, या साधनांच्या देवाणघेवाणीचा एकत्रित उल्लेख विदेशी विनिमय म्हणून प्रामुख्यानं केला जातो। या दृष्टिकोनातनं प्राध्यापक स्नायडर यांच्या मते ज्या साधनांचा आंतरराष्ट्रीय देण्या घेण्यासाठी वापर त्या ठिकाणी केला जातो त्याला विदेशी विनिमय असं स्नायडरनं म्हटलेलं आहे। विदेशी विनिमयामध्ये चलन आणि इतर वित्तीय साधन सामग्रीची देवाणघेवाण करण्यात अनेक अडचणी त्या ठिकाणी निर्माण होतात आणि अशा अडचणी किंवा त्या समस्या सोडवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरती विदेशी विनिमय बाजाराची स्थापना करण्यात आलेली आहे आणि असा बाजार प्रत्येक देशाच्या आर्थिक राजधानीच्या शहरामध्ये स्थापन करण्यात आलेला आहे। आपल्या देशाच्या म्हणजे भारताच्या दृष्टिकोनातनं मुंबई आपली आर्थिक राजधानी आहे, तर मुंबई या ठिकाणी विदेशी चलन बाजाराची जी काही शाखा आहे ती शाखा त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे। या बाजारामध्ये चलन, देशादेशांमधलं जे काही विविध प्रकारचं चलन असेल, इतर वित्तीय साधन सामग्री असेल, यांच्या बाबतीतले खरेदीदार आणि विक्रेते आणि मध्यस्थ दलाल खरेदी विक्रीच्या हेतूनं एकत्र आलेले असतात आणि मग असा हा विदेशी विनिमय, चलन जो काही विनिमय आहे त्या विनिमयाच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर पहिल्या प्रथम आपण विनिमय दराची जी काही व्याख्या आहे त्या व्याख्येचाही थोडासा विचार करणार आहोत। साधारणपणे एकमेकाच्या चलनाची ज्या दरानं अदलाबदल केली जाते त्याला विनिमय दर असं म्हटलं जातं।
थोडक्यात चलनाची एक मात्रा देऊन त्याच्या बदल्यात दुसऱ्या देशाच्या चलनाची जेवढी मात्रा प्राप्त होते त्याच्यावरनं विनिमय दर ठरतो. यामध्ये दोन देशांच्या चलनाच्या मूल्यांचं गुणोत्तर ठरवलं जातं. चलनाचं बाह्यमूल्य निश्चित त्या ठिकाणी होतं. म्हणजे की जेव्हा व्यापार चालतो या व्यापारामध्ये एका देशाचं दुसऱ्या देशाकडे घेणं निर्माण झालं तर हे देणं तो मिटेपर्यंत मिटवता येणार नाही, की जोपर्यंत दोन चलनाचा विनिमय दर एकमेकांना माहीत नसेल तोपर्यंत हा विनिमय दर किंवा हा व्यापार पूर्ण होणार नाही आहे किंवा देणं घेणं मिटलं जाणार नाही आहे. समजा याच्या बाबतीत उदाहरण म्हणून समजा अमेरिकेचे भारताकडं $1000 घेणं निर्माण झालेलं आहे. आता या $1000 बदल्यामध्ये किती रुपये द्यावे लागतील हे जोपर्यंत माहीत होणार नाही तोपर्यंत दोन्ही देशांना व्यापारातला किंवा देण्या घेण्यामधला विनिमय दर माहीत होणार नाही आहे. आणि म्हणून समजा डॉलर आणि रुपयाचा विनिमय दर $1 बरोबर 70 रुपये असा ठरला. तर $1 विनिमयासाठी $1000 विनिमयासाठी भारताला 70,000 रुपये त्या ठिकाणी द्यावे लागतील. अशा प्रकारचा हा जो काही विनिमय आहे हा विनिमय या ठिकाणी चालतो. त्या दृष्टिकोनातनं या विनिमय दराचा जो काही अर्थ प्राध्यापक एल्सवर्थ यांनी जो काही सांगितला तो म्हणजे की देशी चलनाच्या एका परिमाणाचं विदेशी चलनामध्ये व्यक्त केलेलं मूल्य याला प्रामुख्यानं विनिमय दर असं म्हटलं गेलेलं आहे. आणि मग ही व्याख्या विचारात घेतल्यानंतर या विदेशी विनिमय दराचं काही महत्त्व देखील आपल्याला प्रामुख्यानं सांगता येतं की जोपर्यंत विदेशी विनिमय दराची माहिती होत नाही तोपर्यंत आंतरराष्ट्रीय व्यापाराला निश्चित अशी दिशा प्राप्त होत नाही किंवा मिळत नाही. विनिमय दराच्या माध्यमातून वेगवेगळ्या देशांच्या चलनांमध्ये संबंध प्रस्थापित होतात आणि यातूनच आंतरराष्ट्रीय उत्पादन खर्च आणि किंमत यांची तुलना करता येते. त्याचबरोबर व्यापाराचा आकार आणि दिशा याचं देखील नियमन त्या ठिकाणी विनिमय दरावरनं करता येतं. थोडक्यात विनिमय दर माध्यमातनं स्वदेशी चलनाचं आंतरराष्ट्रीय बाजारातलं मूल्य निश्चित त्या ठिकाणी होतं. देशातील अतिरिक्त वस्तू आणि सेवांच्या स्वदेशी चलन रूपात निश्चित केलेल्या किमतींना विदेशी चलनामध्ये रूपांतरित करता येतं. आणि म्हणून या संदर्भात प्राध्यापक एल्सवर्थ यांनी म्हटलं की विनिमय दर वस्तू आणि उत्पादन घटकांच्या परकीय बाजारातील प्रचलित किमतीचा स्वदेशी बाजारातील प्रचलित किमतीशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करतो. म्हणजे एका दिलेल्या निश्चित पातळीवरती स्वदेशी आणि विदेशी चलनमूल्यांच्या संदर्भात खालचा विनिमय दर निर्यातीला निरुत्साही आणि आयातीला प्रमोट किंवा प्रोत्साहित करतो. यातून देशाच्या व्यवहार तोलात तूट निर्माण होते. आणि याच्या उलट उच्च विनिमय दर जर असेल तर हा उच्च विनिमय दर निर्यातीला प्रोत्साहित आणि आयातीला निरुत्साही करतो. यातून अशी परिस्थिती निर्माण जर झाली तर त्यातून व्यवहार तोलात वाढावा निर्माण होत असतो. आणि मग अशा पद्धतीनं या विदेशी विनिमय दराचं महत्त्व विचारात घेतल्यानंतर या विनिमय दरामध्ये चढउतार निर्माण होतात की विनिमय दर चलनाच्या मागणी पुरवठ्याच्या संघर्षातून निश्चित होतो. म्हणजे व्यवहार तोलाचा सिद्धांत बघितला तर या ठिकाणी परकीय चलनाला असणारी मागणी आणि परकीय चलनाचा पुरवठा यांच्या संघर्षातून विनिमय दर हा निश्चित होत असतो. मग त्या ठिकाणी समतोल विनिमय दर प्रस्थापित झाला. त्या विदेश चलनाचा मागणी वक्र आणि विदेश चलनाचा पुरवठा वक्र हा एकमेकांना ज्या ठिकाणी छेदतो त्या ठिकाणी समतोल विनिमय दर प्रस्थापित होतो. व्यापारामध्ये सहभागी होणारा देश आपल्या चलनाचं बाह्यमूल्य स्थिर ठेवण्याचा प्रयत्न
करत असतो. म्हणजेच विनिमय दरामध्ये स्थैर्य निर्माण करण्याचा तो प्रयत्न करतो. कारण का, तर चलनाच्या मूल्यात होणारी वाढ किंवा घट या परकीय व्यापारावर परिणाम करते. विनिमय दरामध्ये होणारे जे काही बदल हे कोणत्याही देशाला फारसे लाभकारक ठरत नाही. आणि असं असलं तरीही काही कारणांनी परकीय चलनाच्या मागणी पुरवठ्यामध्ये बदल होऊन विनिमय दरामध्ये चढ उतार त्या ठिकाणी होतात, फ्लक्च्युएशन्स त्या ठिकाणी होत जातं. आणि म्हणून विनिमय दरामध्ये चढ उतार निर्माण होण्याची कारणं आपल्याला विचारात घेता येतील. यामध्ये पहिलं कारण आहे ते म्हणजे की व्यापारी हालचाली. आयात निर्यातीलाच व्यापारी हालचाली म्हणतात. आयातीतून परकीय चलनाची मागणी निर्माण होते आणि निर्यातीतून परकीय चलनाचा पुरवठा त्या ठिकाणी होत जातो. आयाती किंवा आयात निर्यातीत बदल झाल्यास विनिमय दरात देखील बदल त्या ठिकाणी होतात. आणि जर निर्यातीपेक्षा आयाती जास्त असतील तर आयात मूल्य देण्यासाठी परकीय चलनाची मागणी त्या ठिकाणी वाढते. त्यामुळं विनिमय दरामध्ये बदल होऊन विनिमय दर देशाला प्रतिकूल ठरत असतो. आणि जर याच्या उलट आयातीपेक्षा निर्याती जास्त असतील तर विदेशामध्ये आपल्या चलनाची मागणी वाढेल, आपल्या चलनाचं मूल्य त्या ठिकाणी वाढेल आणि विनिमय दरामध्ये बदल होऊन तोच विनिमय दर जो काही ठरलेला आहे तो त्या देशाला अनुकूल ठरणार आहे. आणि म्हणून पहिलं कारण व्यापारी हालचाली, व्यापारी उलाढाली. दुसरं कारण आहे भांडवली हालचाली म्हणून आपल्याला दुसरं कारण सांगता येतं. आता भांडवली हालचाल जी काही होते देशामध्ये, म्हणजे परदेशातलं भांडवल आपल्या देशात येतं, आपल्या देशातलं भांडवल अन्य देशात किंवा इतर देशामध्ये जातं येतं. हे भांडवल जात असताना ते कर्ज, मदत, अनुदान आणि गुंतवणुकीच्या रूपानं असं भांडवल एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जाणं यालाच कॅपिटल मुवमेंट, भांडवली हालचाल असं म्हटलं जातं. आता ही भांडवलाची जी काही हालचाल होते त्याच्यामध्ये वाढत्या व्याजदराचा लाभ मिळवण्यासाठी कर्ज आणि मदत रूपानं भांडवलाच्या अल्पकालीन स्वरूपाच्या हालचाली होत असतात. तर नफा मिळवण्याच्या अपेक्षेनं गुंतवणूक रूपानं जी काही भांडवलाची दीर्घकालीन हालचाल त्या ठिकाणी होत जाते. अशा अल्पकालीन व दीर्घकालीन भांडवलाच्या हालचालीतून देशात विदेशी भांडवलाचं आगमन त्या ठिकाणी झालं तर या विदेशी चलनाचं रूपांतरण करण्यासाठी आपल्या चलनाची मागणी वाढेल. मागणी वाढली की आपल्या चलनाचं मूल्य त्या ठिकाणी वाढेल. परिणामी विनिमय दरामध्ये म्हणजेच देण्या घेण्याच्या दरामध्ये बदल होतील. आणि या उलट काही कारणांनी भांडवलाचं निर्गमन झालं, आपलं भांडवल दुसऱ्या देशात गेलं तर परकीय चलनाची विनिमयासाठी मागणी वाढेल. परिणामी त्या विदेशी चलनाचं मूल्य वाढेल आणि विनिमय दरामध्ये बदल होतील. थोडक्यात विनिमय दरामध्ये जे काही चढ उतार होतात, अप अँड डाऊन होतात किंवा जे काही फ्लक्च्युएशन होतं ते होत असताना भांडवलाच्या विदेशातमध्ये जी काही कर्ज, मदत, अनुदान या रूपानं जी काही हालचाल, गुंतवणूक रूपानं जी काही हालचाल होते त्याच्यामध्ये विनिमय दर हा कमी जास्त होत असतो. त्यानंतर रोखे बाजारातील व्यवहार चालतात या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये. मग जेव्हा एखाद्या देशाचं सरकार किंवा गुंतवणूक संस्था, खाजगी गुंतवणूकदार विदेशी भांडवल बाजारामध्ये सरकारी कर्ज रोखे, खाजगी कंपन्यांचे शेअर्स, डिबेंचर्स खरेदी करतात तेव्हा त्यांची खरेदी करण्यासाठी परकीय चलनाची मागणी वाढते. आणि परकीय चलनाची मागणी वाढली की पूर्वीचा जो काही विनिमय दर होता तो आता बदलेल, म्हणजेच विनिमय दरामध्ये बदल होतात. आणि या उलट आपल्या देशातील भांडवल बाजारातनं विदेशी सरकार, तिकडल्या त्या परदेशातल्या गुंतवणूक संस्था, परदेशातले खाजगी गुंतवणूकदार यांनी जर प्रामुख्यानं आपल्या भांडवल बाजारातनं कर्ज रोखे, शेअर्स, डिबेंचर्स खरेदी केले तर विनिमयासाठी आपल्या चलनाची मागणी त्या ठिकाणी वाढेल, आपल्या चलनाचं मूल्य वाढेल.
परिणामी विनिमय दरामध्ये बदल होतील आणि रोखे बाजारातील व्यवहारामुळं विनिमय दरामध्ये चढ उतार होत जातात, हे कारण आपल्याला सांगता येतं. चौथं कारण या ठिकाणी आहे की या व्यापारातनं बऱ्याच वेळा सट्टेबाजीचे व्यवहार होतात आणि त्यातूनही विनिमय दरामध्ये चेंजेस किंवा बदल होत जात असतात, की प्रामुख्यानं सट्टेबाजीचे व्यवहार करणारे व्यापारी दलाल हे विनिमय दरातील हंगामी चढ उतारांचा फायदा उचलण्यासाठी स्वस्त बाजारातनं विदेशी चलनाची खरेदी करून महाग बाजारामध्ये परकीय चलनाची विक्री प्रामुख्यानं करतात. मग अशा परकीय चलनाच्या खरेदी विक्रीतून विनिमय दरामध्ये चढ उतार निर्माण होतात. तसंच राजकीय अस्थिरतेच्या काळात परकीय चलनाच्या बाबतीत सट्टेबाजीत वाढ होत जाते. विशिष्ट चलनाच्या मागणीत त्यामुळं झपाट्यानं वाढ होते, परिणामी विनिमय दरामध्ये बदल होत जातो. पाचवं कारण आहे की बँकांमधले जे काही व्यवहार आहेत त्या व्यवहारामुळेही विनिमय दर कमी जास्त होत जातात, विनिमय दर बदलतात. म्हणजे देशातील व्यापारी बँका आंतरराष्ट्रीय नाणेनिधी बाजारामध्ये ड्राफ्ट, ट्रान्सफर फंड, क्रेडिट लेटर, व्यापारी हुंडा, प्रवासी चेक्स यांची इत्यादींची खरेदी विक्री या व्यापारी बँका करतात आणि यातून भांडवलाचं एका देशातून दुसऱ्या देशामध्ये स्थानांतरण होतं. त्यातून चलनाच्या मागणी पुरवठ्यामध्ये बदल होऊन विनिमय दरामध्ये देखील बदल होत जातो. देशाची मध्यवर्ती बँक रेटमध्ये बदल करून परकीय कर्जाला प्रोत्साहित किंवा निरुत्साहित देखील करत असते. म्हणजे जर बँक दरात वाढ केली तर व्याज दरात त्या ठिकाणी वाढ होते आणि वाढत्या व्याजदराचा लाभ घेण्यासाठी विदेशातलं भांडवल कर्जरूपानं आपल्या देशात येतं. यातून विनिमयासाठी स्वदेशी चलनाची मागणी वाढून विनिमय दर हा फ्लक्च्युएट होतो, तो बदलत जातो. आणि या उलट जर बँक दर कमी केला तर व्याजदर कमी होऊन देशातील परकीय कर्जाचं निर्गमन त्या ठिकाणी होईल आणि त्यामुळं देखील परकीय चलनाची मागणी वाढेल, परिणामी विनिमय दर त्या ठिकाणी बदलत जाईल किंवा बदलेल. त्यानंतर चलनविषयक जे काही धोरण आहे हे एक कारण आपल्याला प्रामुख्यानं सांगता येतं की जेव्हा एखाद्या देशाचं सरकार चलन विस्ताराचं धोरण स्वीकारतं तेव्हा पैशाची संख्या वाढल्यानं देशात भाववाढीची परिस्थिती निर्माण होऊन चलनाची खरेदी शक्ती कमी होते, परिणामी चलनाचं मूल्य कमी होतं. आणि या चलनवाढीमुळं परकीय भांडवलाचं निर्गमन होऊ लागल्यामुळं विनिमयासाठी परकीय चलनाची मागणी वाढत जाते. आणि याच्या उलट चलन संकोच धोरणामुळं परकीय भांडवलाचं आगमन त्या ठिकाणी होऊन आपल्या चलनाची मागणी वाढून विनिमय दरामध्ये बदल होत जातो. राजकीय परिस्थिती हे एक कारण आपल्याला सांगता येतं की राजकीय परिस्थितीचाही देखील विनिमय दरावर परिणाम होत असतो. सरकारच्या उद्योग संरक्षण धोरणामुळं उद्योगांना संरक्षण दिलं जातं, हे सरकारचं धोरण आहे. संरक्षित व्यापाराचं धोरण म्हणून त्याला उल्लेख केला जातो की या धोरणामुळं आयातीत घट आणि निर्यातीत वाढ होते. यातून विदेशी चलन मागणी पुरवठ्यामध्ये बदल प्रामुख्यानं त्या ठिकाणी होतात आणि देशामध्ये जर स्थिर आणि टिकाऊ अशा स्वरूपाचं सरकार असेल तर देशात शांतता आणि सुव्यवस्था निर्माण होऊन संपत्ती आणि जीविताच्या सुरक्षिततेची हमी मिळते आणि यातून काय होतं, मग परकीय भांडवलाचं गुंतवणुकीसाठी आगमन होत जातं. सरकारनं तुटीच्या अंदाजपत्रकाचा आश्रय घेतला तर त्यातून चलन विस्तार होतो, परिणामी चलनाचं मूल्य घटतं आणि मग सरकार आणि मध्यवर्ती बँकेनं या विनिमय नियंत्रणाचं धोरण जर स्वीकारलं तर परकीय चलन मागणी पुरवठ्यामध्ये बदल होऊन विनिमय दरामध्ये देखील बदल होत जातो. आणि शेवटचं कारण आपल्याला या ठिकाणी सांगता येतं ती म्हणजे की औद्योगिक परिस्थिती. म्हणजे एखाद्या देशाची लोकसंख्या वाढून बाजार मागणीचा विस्तार होत जातो, परिणामी औद्योगिकरणाचा वेग वाढण्याची शक्यता त्या देशात असेल तर अधिक लाभाच्या अपेक्षेनं परकीय गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक या संबंधित देशामध्ये करतात आणि यातून विनिमयासाठी
देशी चलनाची मागणी वाढून विनिमय दरामध्ये त्या ठिकाणी बदल होत जातो। आणि याउलट एखाद्या देशाच्या औद्योगिक विकासात अडथळे असतील, येत असतील, औद्योगिक विकासाचा दर त्या देशातला घटत असेल तर परकीय भांडवलाचं निर्गमन होतं, त्यातून देखील विनिमय दरामध्ये बदल होत जातो। म्हणजे अशा प्रकारे अल्प काळात परकीय चलनाच्या मागणी पुरवठ्यात बदल होऊन विनिमय दरामध्ये चढ उतार होत जातात। अशी ही कारणं की विनिमय दरामध्ये चढ उतार का निर्माण होतात, त्या कारणांचा विचार आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी केलेला आहे। धन्यवाद।